पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपच्या छात्रगर्जना कार्यक्रमात 2026 ते 2027 या वर्षासाठी नव्या पुणे महानगर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये प्राध्यापक डॉक्टर संतोष धोत्रे यांची महानगर अध्यक्षपदी तर राधेय बाहेगव्हाणकर यांची महानगर मंत्रीपदी पुनर्निवड करण्यात आली। मॉडर्न महाविद्यालय झालेल्या या कार्यक्रमाला अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर वीरेंद्र सिंग सोलंकी आणि अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यार्थी हित, नेतृत्व विकास आणि संघटन विस्ताराचा संकल्प करत नव्या कार्यकारिणीने आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर कार्यकारिणीची घोषणा मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे संपन्न झाली। या महानगर कार्यकारिणीच्या कार्यक्रमामध्ये एकूण 52 कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली। यामध्ये पुणे महानगरातील विविध कॅम्पसेस मधले विद्यार्थी सहभागी झाले होते। ओव्हरऑल पुणे महानगरामध्ये होणारा कॅम्पस ऍक्टिव्हिजम, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या या सर्वांवरती इथं विशेष चिंतन मंथन करण्यात आले व पुढील आगामी वर्षभरासाठी विशेष योजना तयार करण्यात आली। याचे देखील या ठिकाणी सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये उत्तर पथ नावाचे पुणे महानगराचे मागील वर्षाचे जे आढावा आपण ज्याला म्हणतो असे एक कार्यवृत्त इथं याचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर वीरेंद्र सोळंकी व सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे उपस्थित होते। नवीन कार्यकारी घोषणा झाली काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या समाजामध्ये कुठेतरी देशविरोधी वातावरण करण्याचं काम समाजातील काही संघटित शक्ती करते। परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थी परिषद कॅम्पसमध्ये भारत माता की जय व वंदे मातरमचा नारा देत आली आहे व विद्यार्थ्यांनी देखील कॅम्पसेसमध्ये कुठे निगेटिव्ह वातावरण न तयार होऊ देता कॅम्पसमध्ये भारत माता की जय वंदे मातरम असे राष्ट्रभक्तीची मशाल पेटवून